मंत्री गणेश नाईक यांचं आज मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत झालंय। फडणवीस सरकारमध्ये गणेश नाईकांना वनमंत्रीपद देण्यात आलंय। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गणेश नाईक आज पहिल्यांदाच मुंबईत आले, त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून आणि भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी ज्या क्षणी जंगी स्वागत झालं गणेश नाईक यांचं, शपथ घेतल्यानंतर गणेश नाईक पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेले होते आणि विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत झालंय। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी देण्यात आली। मुंबई विमानतळावर जोरदार शक्तीप्रदर्शन नाईक समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी केलेलं। आपल्यासोबत वनमंत्री गणेश नाईक आहेत। सर अभिनंदन। सर वनमंत्री झालेले आहात। मी 1995 ला वन पर्यावरण मंत्री होतो, त्यामुळे त्या खात्याचा 5 वर्षाचा मला अनुभव आहे। आता अधिक सुधारणा झालेली आहे, अजून काय काय गोष्टी बाकी आहेत त्या निश्चितपणे तपासून अधिक प्रगती करण्याचा प्रयत्न करू। आपल्याला वन विभाग भेटलेला, आपण या खात्यावर खुश आहात? अरे वन म्हणजे अतिशय निसर्ग त्या ठिकाणी वनामध्ये आहे आणि खरी पर्यावरणाच्या समतोल ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणं, जगवणं आणि त्याच्या माध्यमातून शुद्ध हवा मिळणं हे गरजेचं आहे। कार्यकर्त्यांमध्ये ज्या लोकांना मदत करायची इच्छा आहे तर मंत्रिपदाच्यातून गती मिळणार आहे, म्हणून कार्यकर्ते खुश आहेत। हे होते गणेश नाईक यांनी सांगितलं वन विभागाचा कारभार अधिक सुधारणा केली जाते आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने केले आहे। कॅमेरामन विनोदसह विकास मिरळ, लोकशाही मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।